आई नाही, वडील नाही, काय करायचं मग? हे हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? बरे आहात ना? वेलकम टू माय चॅनेल प्रिया हो या चॅनलला तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर आजचा व्हिडिओ खास आहे, खूप खास आहे. पहिल्यांदा आपण स्वामी करतो. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु शरणम अवतरणम गुरु शरणम अवतरणम गुरु शरणम अवतरणम गुरु शरणम अवतरणम. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्वर्णगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे निऊन काया स्वये भक्त प्रारब्ध घडवी माया. आते बिन काळही नाने त्याला परलोकी ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाचे भीतोसे भये पळू दे असे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे पंगवाड त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होती त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादितीत स्वामीच या पंचामृतात. हे तीत घेई आठवी रे प्रचिती न सोडिती तयाचे या स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थ. काय काय तिला समजत नाही. कधी कधी खूप टेन्शन मध्ये येते, जीवच जीव वाटतो, असं काहीतरी बोलत राहते. मग तिला मी काल समजावून सांगितलं बऱ्यापैकी गोष्टी. तिला म्हटलं मी तुला कोण नाहीये ना, नसू दे कोण, काही फरक पडत नाही. स्वतःवरचा विश्वास आहे ना, ती डगमग देऊ नको आणि स्वतः जीव संपवायचा प्रयत्न करू पण नको. कारण तू गेल्यानंतर ना तुझ्या मुलांना कोण बघणार नाही. कारण तुझ्यावरच कोण प्रेम करत नसेल तर तुझ्या मुलांना कोण प्रेम करणार आहे? कोण नाही करणार. रक्ताचा आहे म्हणून बी करणार नाही आणि नात्यातला आहे म्हणून बी करणार नाही. त्याला त्यांचा हाल करण्यापेक्षा आपलं तू तुझ्या आहे त्या परिस्थितीशी लढ. आणि कोण नाही ना तुला, आई वडील नाही, कोण नाही, तर मग तू स्वामी समर्थांना तुझी आई का मानत नाही? मी स्वतःचा अनुभव सांगते. मी ज्यावेळेस अक्कलकोटला गेली ना पहिल्यांदा, त्यावेळेस मी तिथं माझं दुःख घेऊन गेली होती स्वामी समर्थ आईंकडे, की मला काहीच असं बरोबर वाटत नाही. स्वामी आई प्रत्येक प्रत्येक माझ्या आयुष्यात वाईट जे गोष्टी घडल्या त्या आणि का घडल्या त्या हे विचारासाठी मी तिथपर्यंत गेली होती स्वामी समर्थ आईंजवळ. पण तिथे गेल्यानंतर ना या सगळ्या गोष्टी मी विसरले, त्यांच्याशी बोलायला सुद्धा विसरले. तिथे गेल्यानंतर फक्त आणि फक्त माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होत्या. आणि अश्रू म्हणजे मी इतकी रडत होती, इतकी रडत होती की मला असं वाटत मी माझ्या मम्मीलाच भेटले जाऊन. आणि खूप गळ्यात पडून अशी रडते की मम्मी असं तसं तसं तसं, आई असं तसं 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 सगळं सांगून मी रडते. एकदम ढसा ढसा इतकं रडली की चार लोक सुद्धा माझ्याकडे बघत होते की मी एवढं का रडत असेल म्हणून. पण तिथे गेल्यानंतर असं की स्वामींना सांगायची इच्छाच झाली नाही की की माझ्या बरोबर अशा वाईट गोष्टी का घडल्यात स्वामी आई, माझ्या बरोबरच का, हे ते मी ठरवून गेलते मी त्यांना सांगणार, मी बोलणार म्हणून तिथं. पण माझ्या मनात तसं काहीही आलं नाही त्यांना सांगायला. की फक्त आणि फक्त इतकं छान वाटलं की मी माझ्या आई वडिलांजवळ गेले आणि त्यांना माझ्या मनातलं काय माझ्या डोक्यात चाललंय ते सगळं समजलंय.
आणि त्यामुळं मला रडायला आलं आणि मी तिथं इतकी रडले आणि तिथून आल्यानंतर इतकी पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आली की मी ठरवलं नाही आता बस झालं, आता टेन्शन त्रास दुःख विनाकारणच घेत बसायचं नाही. कोण आपल्याला त्रास देते ना त्यांच्याकडे अजिबात जास्त लक्ष द्यायचं नाही, या कारणाने ऐकायचं नाही, या कारणाने सोडून द्यायचं, असं ठरवलं मी. कारण मला माहितीये माझे स्वामी समर्थ आई माझ्या नेहमी पाठीशी उभी आहे आणि ती माझी पाठराखण करतायत. कारण ती म्हणतायतच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक आयुष्याच्या वळणावर ते माझ्या बरोबर आहेत आणि इतका चांगला अनुभव आलाय मला. प्रत्येक दिवसामध्ये मला नाही नाही म्हणलं तर मी कोणत्याही अडचणीत असू द्या स्वामीचं नाव जरी घेतलं ना तर खूप बरं वाटतं आणि ती अडचण अशी अगदी एकदम नाहीशी होऊन जाते. त्यामुळे तिला म्हणलं मी, तुला जर कोण नाही ना तर फक्त स्वामी समर्थांचं नाव घेत जा आणि त्यांच्याकडे काहीच मागू तुला आपोआपच त्यांची प्रचिती येते. बरोबर तिथे गेल्यानंतर जा आणि त्यांचा आशीर्वाद घे, पाया पड आणि बघ तुला कसं वाटतंय. म्हणलं सांग मला. तुला आई वडील नाहीत ना, स्वामी समर्थला तुझी आई वडील सगळं काही बनवून टाक. आणि मी सांगते म्हणून नाही, ते तुला आता मी तुला सांगायचं कारण म्हणजे स्वामी समर्थांच्या मनात काहीतरी असेल, त्यामुळे मी तुला ही गोष्टी सांगते. आणि स्वामी समर्थ आहेत आणि ते आई वडील आहेत आपले, हे मी तर मानते. मला चक्क इतका चांगला अनुभव आलाय ना, पूर्ण पॉझिटिव्हिटीने भरलेली आहे मी आता. त्यामुळे माझ्यात निगेटिव्ह व्यक्ती म्हणजे त्यांच्याबद्दल मी फारसा विचार करत नाही. उलट त्यांच्या विरुद्ध समाजामध्ये जनजागृती करायचा प्रयत्न करायला चालू आहे माझा, की पुढे जाऊन अशा मुलींना त्रास होऊ नये किंवा अशा लोकांपासून कसं आपल्याला 4 हात लांब ठेवायचं, या गोष्टी मी 4 मुलींपर्यंत 4 बायकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायले. बस एवढेच माझं ध्येय आहे सध्या तरी. कुणाला ती निगेटिव्हिटी वाटत असेल तर ते काढून टाका, कारण निगेटिव्हिटी नाहीये. वाईट लोक कसे आहेत ना ती समाजा पुढे मांडायचा प्रयत्न करते मी, फक्त एवढंच. चांगले लोक पण आहेत, चांगल्या लोकांविषयी पण व्हिडिओ काढणार आहे मी आता. आणि इथून पुढचे व्हिडिओ मी आता चांगल्या लोकांविषयी काढणार आहे. कारण समाजामध्ये काही लोक इतकी चांगले आहेत ना की ती फक्त नशीबवान माणसांनाच भेटतात. तर तिला बोलल्यानंतरच असं वाटलं की तिला मी एवढं सांगू शकते, तर मग तिच्यासारख्या आई वडील नसणारे कितीतरी मुली, कितीतरी महिला असतील की त्यांना माझी ही गोष्ट पटेल आणि समजेल की मला काय म्हणायचंय. आई वडील नाहीत ना तर मग आपले स्वामी समर्थ आपली आई वडील सगळं काही आहेत. तुम्ही एकदा त्यांचं नाव तरी घेऊन बघा, लगेच तुमच्या मदतीला प्रत्येक अडचणीमध्ये ते येऊन उभं राहतील. धन्यवाद. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा प्लीज.